कपड्यांच्या बाबतीत केवळ आपण ब्रेस्ट फिडिंग करतोय, प्रेग्नंट आहोत किंवा कम्फर्टेबली इतर आणखीन काही ऍक्टिव्हिटी करत असू, तर सगळ्यात महत्वाचं स्किन फ्रेंडली क्लोथ्स असावे. स्किन फ्रेंडली म्हणजे नेमकं काय आहे? जे माझ्या त्वचेला इरिटेट नाही करणारे. सो त्याच्यामध्ये एकदम नवीन कपडे की जे धुतलेलेच नाहीयेत. आता आपण मॉलमधून वगैरे कपडे आणतो जिथे ट्रायलची सोय असते, तर त्याच्यामुळे दरवेळेसच त्याचं सॅनिटायझेशन होतं की नाही आपल्याला माहिती. सो इट इज बेटर जेव्हा कुठलाही कपडा येईल तेव्हा तो स्वच्छ धुतलेला असावा. आतापर्यंतची प्रूव्हन गोष्ट दॅट इज कॉटन इज मोर फ्रेंडली. का बरं? कारण त्वचेतून येणारे जे सिक्रेशन्स आहेत, घाम आहे, थोडे तेलकट स्त्राव आहे, तो सगळा कॉटन मध्ये व्यवस्थित अब्सॉर्ब केला जातो. त्याच्यामुळे स्किनला येणारे त्रास कमी राहतात. सो कॉटन इज मोर बेटर. सुती कपडा ज्याला आपण म्हणतो, स्वच्छ धुतलेला इज मोर बेटर. आणि अजून एक गोष्ट आहे ती तुमच्या फिटिंगची. सो विच एव्हर इज कम्फर्टेबल इन फिटिंग. कम्फर्टेबल इन फिटिंग म्हणजे काय? ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या डे टू डे ऍक्टिव्हिटी करू शकता. तर अशा पद्धतीचे सुती कपडे जे तुम्हाला व्यवस्थित फिटिंगला येतात, म्हणजे खूप अति लूज पण नाही, घोळताय बाबा कुठे थोडी. अलीकडे मुली फ्रॉक वापरतात, मी बऱ्याच वेळेस बघते, तर त्याला मोठा घेर असतो कारण तुमच्या पोटाला ते कम्फर्टेबल राहून पण तुम्हाला बसता उठता येतं का त्या फ्रॉक मध्ये व्यवस्थित. फ्रॉक आहे म्हणून मी जर आतमध्ये सायकल शॉर्ट घालत असेल तर ती खूप टाईट आहे का, ती कुठल्या मटेरियलची आहे. तो अंडर गार्मेंट जे आहे ते शक्यतो लायक्रा मटेरियल जे आता बाजारामध्ये खूप इझिली अवेलेबल आहे आणि त्याच्यामध्ये एक अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी पण आहे. सो तुम्ही ती वापरू शकता. आणि वरचे कपडे तुमचे कॉटन कम्फर्टेबल असू शकतात, ज्याच्या चेन व्यवस्थित पाहिजेत, बटन्स व्यवस्थित पाहिजेत, हुक्स व्यवस्थित पाहिजे, जे कुठे आतमध्ये तुम्हाला टोचत नाहीयेत ना. जेव्हा तुम्ही बाळाला घेताय तेव्हा बाळाच्या कुठे अंगाखाली वगैरे ते येत नाहीये. एवढं बघितलं तरी मोर दॅन एनफ.